महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस आहे। या स्मृती दिनानिमित्त औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। मात्र पुतळ्याची स्वच्छता न केल्याने नागरिकांनी मनपावर संताप व्यक्त केला। देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या स्मृती दिनाचा मात्र महापालिकेला विसर पडला असून शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा महानगरपालिकेला विसर पडला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेवर असताना स्मृती दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अस्वच्छता असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या दुर्लक्षाचा तीव्र शब्दात अनुयायांनी निषेध केला। स्वच्छता न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्यामुळे महानगरपालिका आयुक्त स्वच्छता न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल केला जातोय। महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। विधवांचे पुनर्विवाह करणे, त्याचबरोबर त्यांच्या आत्महत्या रोखणे, त्याचबरोबर मुलींसाठी शाळा सुरू करणे आणि मनुवाद्यांच्या विरोधात बंड करण्याचं काम या दोन्ही फुले दाम्पत्यांनी केलेलं होतं। आज मनुवाद्यांची सत्ता केंद्रात आणि राज्यात आलेली आहे आणि त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या विचारांची पुन्हा एकदा जागृती करण्याची गरज आहे। जे स्वतःला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या जातीतले समजतात, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुल्यांचा विचार समजून घ्यावा, खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा वारसा जोपासावा। जे ओबीसी स्वतःला या दोघांचे वारस समजतात, त्यांनी नुसतं पुतळ्याला हार न घालता त्यांचा वारसा समजून घ्यावा आणि मनुवाद्यांची साथ सोडावी। जो कोणी मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांचा वारस होऊ शकत नाही। ते फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालू शकत नाही। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वारसा चालू शकत नाही, हे मी स्पष्टपणे या ठिकाणी मांडतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या मनुवाद्यांना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, याचा संकल्प देखील आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत। आज 137वी स्मृती दिन महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आणि त्या निमित्ताने इथं सर्व घटकातील महिला असेल पुरुष असेल हे अभिवादन करायला आलेले। आणि महानगरपालिकेचा नाकर्तेपणा म्हणजे आज पुतळ्यावरती धूळ आहे ती साधी साफ करावी किंवा 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुलेंचा स्मृती दिन आहे हे जर महानगरपालिकेच्या लक्षात नसेल येत तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असावी? त्यांनी आज स्वच्छ करायला पाहिजे होतं, इथं हार घालायला शिडी आणून करायला पाहिजे होती, इथं धुवायला पाहिजे होता पुतळ्यावरची धूळ बघा तुम्ही, तशीच्या तशीच धूळ आहे। सर काय म्हणावं या महानगरपालिकेला? संघटनेचे अधिकारी मला अभिवादन द्यायच्या वेळेस इथं जी आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याजवळ आम्ही अभिवादन करायला आलेलो असता आम्हाला इथे पूर्ण अस्वच्छता आढळली। पुतळ्यावर सुद्धा धूळ आणि घाण आहे। महानगरपालिकेने याच्यावर अतिशय तीव्र शब्दात मी सांगते दुर्लक्ष केलेले आहे आणि पुतळ्याची स्वच्छता केलेली नाही, खाली चबुतऱ्याची पण स्वच्छता केलेली नाही, धूळ जशीची तशीच आहे। का आम्हाला माझा हा तीव्र निषेध मी नोंदवत आहे भारतीय क्रांती दल संघटनेतर्फे।